हा डायनासोरचे पप्पा असतील मे बी. प्राण्यांची नावं माहित असतील तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी आज जात आहे पुण्यातलं सांगवी या ठिकाणचं डायनोसॉर गार्डन बघण्यासाठी. तर चला तुम्ही पण बघा आणि व्हिडिओचा मस्त असा एन्जॉय घ्या. तर आलेला आहे गार्डन, तर चला मी तुम्हाला गार्डनची मस्त डायनासोर स्वारी गार्डनला. करवते. तर तुम्ही पण बघा, गार्डन खूप सुंदर आहे. हो, माझी राधा राणी पण आलेली आहे. तर गार्डन खरंच खूप सुंदर आहे. मी फर्स्ट टाइम या गार्डनला आलेली आहे. तर तुम्ही कधी डायनासोर गार्डनला आलाय का, तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, तुम्हाला गार्डन दाखवते. बाहेरचा एरिया बघून घ्या तुम्ही. हा बघा, ही हा बाहेरचा एरिया आहे पूर्ण. म्हणजे पेरू, लिंब, बरंच काय काय बाहेर खायला विकायला भेटतंय. आणि मला वाटतं आय थिंक ते जे तुम्हाला दिसतंय ना, तिथे तिकीट काढून जायचं आहे असं वाटतंय मला. तर चला, तुम्हाला आता मी आतला एरिया दाखवते नेमकं कसं गार्डन आहे. मी पण खूप नाव ऐकून होते डायनोसॉर गार्डनचं, पण माझं येणं कधी नाही झालं, शक्य नाही झालं मला एवढं लांब येणं. आमच्यापासून जवळ आहे, दूर खूप, म्हणजे खूप दूर आहे त्याच्यामुळे. तर हे बघा, तिकीट घेतलेलं आहे आपल्याला 50 रुपये, तर म्हणजे 10 रुपये. हे आहे डायनासोर गार्डनचं एंट्री स्टार्टिंग. आता डायनासोर तर अजून कुठे दिसला नाही, बघू आता. गलत 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 बात बोलती हो तुम. ओ हो डायनासोर आ गया, देखो. बघा डायनासोर कसला मोठा आहे. ओ माय गॉड. वो किती मोठे डायनासोर आहे, बापरे. ओ माय गॉड, बघताच भीती वाटतीये. आणि अजून भरपूर सारे डायनासोर आहेत, ज्याचे अजून तुम्हाला खूप सारे मी क्लिप्स दाखवणार आहे. वाव, गार्डन तर खरंच खूप सुंदर आहे. तर बघा किती सुंदर गार्डन आहे. आणि आताच पाणी दिलेलं दिसतंय झाडांना, तर त्यामुळे सगळीकडे पाणी पाणी झालंय. किती सुंदर गार्डन आहे, एकदम मनमोहक असं गार्डन आहे. झाडी किती सुंदर आहे बघा. वाव. आणि हे कचरा पेटी आहे, हे कचऱ्याचं ठेवलेलं आहे. हे तुम्हाला वाटत असेल नेमकं हे काय आहे, तर हे मी बघितलं, याच्यामध्ये सगळ्या लोकांनी कचरा टाकलाय, कचरा. मी म्हटलं हे काहीतरी शोचं, वगैरे असेल, पण असं काही नाहीये. डायनासोर हा कोणता आहे? तोच आहे. किती मोठा तोंड काढलाय, हसतोय. इकडे लहान लेकरांना खेळण्यासाठी झोका, घसरगुंडी हे सगळं बनवलेलं आहे. आता मी तुम्हाला उन्हामुळे थोडीशी असं दिसत असते. ओ माय गॉड, किती सुंदर गार्डन आहे. मी पहिल्यांदा आले एवढ्या सुंदर गार्डनला पुण्यात राहून. मी ना पहिल्यांदा आले एवढ्या मोठ्या गार्डनला, खरं सांगते, पुण्यात राहून बरं का. इकडे जाऊ आपण. इकडे बघितलंय मी, इकडचं दाखवलं ना तुम्हाला, आता इकडचं दाखवते. चला. हो, क्या सुंदर नजारा. हा कोणता प्राणी आहे रे? हा कोणता प्राणी मला माहित नाही. तुम्हाला माहित असेल तर सांगा, हा कोणता प्राणी आहे? वेगळाच दिसतोय, विंचवासारखा.
हो हो. कोणता प्राणी आहे रे बाबांनो हा एवढा मोठा? नाव माहित आहे का या प्राण्याचं? शेपटी पण भली मोठी लांब आहे याला. काय नाव आहे याचं? नाव माहिती आहे का कोणाला? नाव माहित असेल तर नक्की मला सांगा हा. मला याचं बघून सुरुवातीला भीती वाटली होती. ओ माय गॉड कसला दिसतोय विचित्र. कोण कोण भिलं घरे घरे सांगायचं याला बघून. मी याला बघितलं तेव्हा मी भिले. इतका विचित्र दिसतोय डरावना. तोंड काढून बसलाय. याच्यातनं जर काय बाहेर आलं तर माझं ना लिटरली काय खरं नाही, मी जागेवर पडेल बेशुद्ध होऊन. कसलं दिसतायत अरे प्राणी. हे प्राणी आता दिसत नाहीत आपल्याला. पण एक गोष्ट आहे की हे जे काही जुने प्राणी होते ना तर हे आता लोप पावलेले आहेत. तर हे आपल्याला आता नाही दिसू शकत नाही. तर ह्यांचे जे काही पुतळे आहेत ना तर यांच्या तर मार्फतच आपण ह्यांना बघू शकतो नाही का. तर इतकं ऊन आहे ना त्या उन्हामुळे दिसत नाहीये व्यवस्थित. दगडावर दगड दगड फुलायचं झाडाला हात लावून काढताय. कसला आहे रे हा काटेरी प्राणी. इकडे वेगळाच नमुना पैदा झालाय. अय्या हा कसला प्राणी आहे? ओके हा कोणता प्राणी आहे हा नाही माहिती. डायनासोरची आई तर नसेल ही. हा डायनासोरचे पप्पा असतील मे बी. आणि डायनासोरचा बच्चा आऊ राईट असंच असेल ना. खूप सारे डायनासोर आहेत इकडे. खूप सारे. बघू शकता तुम्ही. दाखवतो जण एक तुम्हाला दुसरं आलेलं आहे पाठीमागे. आपण जाऊ का याच्याकडे? चला आपण जाऊ याच्याकडे. कसला विशाल आहे एकदम मोठाच्या मोठा आहे. हे होते का पण असलेच होते का पण एवढे नक्षीदार डिझाईन कोरली आहे सगळी. सगळे जोडपे आहेत बरं का. हा दिसतोय राजमहल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असल्यासारखं रेखीव केलेलं आहे याला. आतमध्ये पण डायनोसॉर दिसतोय. चला आपण आतमध्ये पण जाऊन तुम्हाला दाखवते मी.
उन्हामुळे ना शूटिंग एवढी व्यवस्थित येत नाही, कारण ऊन इतकं पडलेलं. आम्ही 4 ते 5 या टायमिंगच्या सुमारास आलेलो. तर उन्हामुळे ना म्हणजे कधी जास्त चमकते, कधी कमी चमकते. तर बघू शकता तुम्ही. आता जास्त ऊन पडते. डायनासॉरच्या आतमध्ये हे बघा, डायनासॉरच्या आतमध्ये घसरगुंडी केली लहान लेकरांसाठी. ओ माय गॉड. चला आपण पण जाऊया. चला दाखवते तुम्हाला कसं वाटेल. थांब रे. तर हे बघा, हे डायनासॉरच्या आतमध्ये असं केलंय, म्हणजे हे पोटामध्ये, हे डायनासॉरचं पोट आहे. तर बाहेरून जे आपल्याला एवढा मोठा दिसला ना डायनासॉर, त्याचं हे पोट आहे. आणि इथे दरवाजा पण आहे. हा दरवाजा कशासाठी आहे काय माहीत नाही. हा ओपन नाही होते, ओपन नाही होत. आतमध्ये हे बघा, आतमध्ये काय आहे. बापरे, एवढं गरम गरम वाफ येते एकदम. तर हे आतला डायनासॉरच्या पोटातला भाग आहे. अशा पायऱ्या केल्यात यायला. आणि आता राधाराणी पण येते बघा. राधू हाय. हे बघा आली बघा. आणि इकडे पोरांसाठी खेळायला काय काय. पण तरी ट्राय करू. तर चला बघू आपण. सही राधाराणी बाजूला. हे बसायलाच गेले. हा ब्रोंटोसॉरस नावाचा कोणता ब्रोंटोसॉरस. ते वजन 30 किलो. बोलू आपण. सोनू मम्मी खाऊन तर नाही ना टाकणार आपल्याला. हा तुम्हाला माहित आहे लोखंडापासून बनवलेला आहे, लोखंडापासून. तर हे बघा गजने आहेत, पूर्ण गजन्यांनी बनवलेला आहे हा. तर त्या सळयाने याला बनवलेलं आहे. त्याचा डोळा बघू शकता, त्याचं तोंड बघा. नाही की नाही, असं डेंजर वाटतोय लांबून पाहायला, परंतु पूर्ण सळयानी गजन्यानी बनवलेले. म्हणजे किती बारीक दृष्टिकोन ठेवून बनवलेला आहे ह्यांनी. हा असा आहे. सुंदर आहे एकदम.
खेळण्यासाठी घसरगुंडी, झोका, म्हणजे सगळी फॅसिलिटी आहे व्यवस्थित. खूप सुंदर गार्डन आहे. हा डायनासोर आहे, हा ना पूर्वीच्या काळामध्ये होता. मी पण नाही बघितला, माहितीये. खूप मोठा डायनासोर आहे हा पण, तो पण मोठा डायनासोर आहे. आणि हा पण आता हे नाही येत, माहितीये का. हा आता हे डायनासोर काय डायनासोर आहेत ना, आपल्या खूप पूर्वीच्या काळामध्ये होते. माहिती किती मोठा डायनासोर आहे, बघ ना तो. आता नाहीये, आपल्याला बघायला भेटत नाहीये. हा पण डायनासोर नाहीये, हा पण डायनासोर नाहीये. फक्त मोर आहे, किती मोठे मोर. आणि ना, फक्त हा मोर बाकी मोर आहे. मी इकडे बसू या मोरावरती. किती cute आहे. हाय मोर, हाय ग. तुला बसायचं याच्यावरती? हा बस, चढ वरती. हा चढ, हा चढ वरती. मी इथून मी असं करणार तुला. ओके, हा चढ वरती. हा चढो, जाओ भागो. ये, ओहो, ओहो. जाओ, बस. बस ये, sit down, sit. खाली बस, पाय जोडून. ओहो, इकडे करा. हा चलो, भागो मोर. इथं पेज पडलं रे आपल्याला. पेज पडलं, खराब झालं ना तो. खराब झालंय हे, तुटलं हे, कोणीतरी तोडलं. तू इकडे बस, मोराला पळ म्हणव. पळा पळा पळा. चल इकडे. आता ये असं ये. 1, 2, त्याच ये डायरेक्ट. हे बघ, हा जो प्राणी आहे ना, तुला दाखवते, माहिती सांगते मी तुम्हाला मित्रांनो. तर याचं वजन अंदाजे शिल्प ही जी माहिती आहे ना, ही पुतळ्याबद्दल आहे. तर त्याची रिअल माहिती आहे ना, तर त्याची लांबी बघा 175 फूट आहे, 53.3 मीटर. आणि वजन जर त्याचं विचारलं तर इथं किती दिसतो आकडा बघा तुम्ही, 12,000 किलो. 12,000 किलोचा हा एवढा मोठा डायनासोर जो तुम्हाला दिसतोय. तो दाखवा डायनासोर सगळ्यांना. डायनासोर दाखवा वरचा हा वाला. एवढा 12,000 किलोचा. 12,000 किलोचा डायनासोर आहे हा, एवढा मोठा दिसतोय. तर हा असा शेप आहे याचा बॉडीचा. हा जो आपण बघितलेला असेल पुस्तकामध्ये. आता याच्यासोबत आपण फोटो काढूया. इथून छान आहे, इथून व्ह्यू छान आहे. माझ्याजवळ इथून. हा हे बघ, किती सुंदर दिसायला हे चित्र. वाव, किती म्हणजे एका लाईनीमध्ये सगळे डायनोसॉर आल्यासारखं. 1, 2, 3, 4 आणि 5, 6 डायनोसॉर एका व्ह्यू मध्ये दिसत आहेत ऍट अ टाइम. ओ सुपर सुपर. तर आता फिरून लागलेली आहे भूक. तर आम्ही आणलं होतं पार्सल आता खायला, कचोरी. तर आता आम्ही मस्त खाण्याचं एन्जॉय करतो. तोपर्यंत तुम्ही पुढचा राहिलेला व्हिडिओ बघा. ओके. आता संध्याकाळच्या वेळी जरा लोक वाढलेत. ओके ओके. तो ना भावाविषयी खतरनाक आहे.
आणि हो, आता आम्ही जात आहोत घरी. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट थ्रू नक्की कळवा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ कसा झाला ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका छान धमाकेदार व्हिडिओमध्ये. आणि हो, तुम्हाला सांगा पुण्यामधलं तुम्हाला अजून छान कोणतं स्पॉट बघायचं आहे ते मी नक्की दाखवायचा प्रयत्न करेल. तर भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.